बीडनंतर बातमी आता दूध दरवाढीच्या प्रश्नाची। केंद्र सरकारने दुधाच्या भुकटीची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने आता दूध उत्पादक संतप्त झालेत, तर दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले। मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। भीक नको, घामाला दाम द्या। आम्हाला कुठल्याही प्रकारचं भीक नको, तर आमच्या हक्काचं घामाचं दाम पाहिजे। दूध दरासाठी शेतकऱ्यांचं उपोषणास्त्र। दुधाला 40 रुपये दराची मागणी। दूध भुकटी आयातीच्या निर्णयाविरोधात राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी केली आहे। शुभम आमरे आणि संदीप दराडे या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या गणोरे गावात उपोषणाचं अस्त्र उगारलंय। आम्हाला दुधाला 3-5-8-5ला 40 रुपये बाजारभाव द्यावा, खाद्याचे भाव कमी करावे, भेसळ थांबवावी, इतकीच माफक अपेक्षा घेऊन आम्ही बसलेलो आहे। कारण ह्या राज्यामध्ये आज आपण बघताय की जिथे कांद्याला, सोयाबीनला किंवा बाकी टोमॅटोला जिथे हमी भाव नाही आहे, एक जुगार झाली आहे इतर पिकांची, त्या ठिकाणी आमची जी चूल आहे ती दुधावर पेटते। आज राज्यात 3.5 लाख टन दूध भुकटी पडून असतानाच केंद्र सरकारनं 10,000 टन दूध भुकटीच्या आयातीचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आधीच संकटात असलेला दुग्ध व्यवसाय आणखीनच गाळात गेलाय। आधीच 27 रुपये असलेला दर भुकटीच्या आयातीनं आणखीनच घसरलाय। त्यामुळे दुधाच्या उत्पन्नाचा खर्चही निघत नसल्याचं सांगत उपोषणकर्त्यांनी खर्चाची यादीच दिली आहे। चला 3 किलो खाद्य द्यावं लागतं, त्या 3 किलो खाद्याला 32 रुपयाने जर धरलं तर त्या खाद्याचा 96 रुपये, एका गायला 25 किलो चारा हा दिवसाला द्यावा लागतो। तो नाही 10 रुपयाने तुम्ही 5 रुपयांनी पकडा, 5 गुणिले 25 करा, किती पैसे होतात? 200 रुपये हा खर्च जातो। त्याच्यामध्ये आमच्या आईची, आमच्या बापाची, आमच्या बहिणीची ना आमची स्वतःची मजुरी तुम्ही 50 रुपयेच पकडा। 250 रुपये एक गाय देते, 20 ते 25 रुपये लिटर, म्हणजे 25 गुणिले 25 झाले 250 रुपये, म्हणजे हा आमचा तोटा। सरकारनं अर्थसंकल्पात दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केलंय। मात्र अनुदानाची भीक नको, दुधाला 40 रुपये प्रति लिटर हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे दूध उत्पादकांच्या मागण्यांवर फुंकर घालून कोंडी फोडणार की लोकसभेप्रमाणे सरकार तोंड पोळून घेणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, शिर्डी।